निवडणूक आयोगाच्या कारभारावर सर्वच मतदार आणि राजकीय नेते मोठ्या प्रमाणे आक्षेप घेताना दिसून येते। नवी मुंबई शहरात सुद्धा मनसेने या प्रकरण उघडकीस आणलं। आता शरद पवारांच्या गटाने सुद्धा हे प्रकरण उघडकीस आणलेले आहेत। आपल्या सोबत रुपेश ठाकूर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, त्यांच्या शिष्टमंडळाने जे आहे आपण बघितलं तर पूर्ण मतदार यादीची घोळ काय झाला त्या काळामध्ये त्यांनी मांडला होता आणि आता सुद्धा राजकीय नेते मांडतायत। त्यावेळेला निवडणूक आयोगाने का कारवाई केली नाही असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। आपल्यासोबत रुपेश ठाकूर सर आहेत। सर, काय घोळ केलेला आहे निवडणूक आयोगात? 2014 मध्ये म्हटलेलं आहे, आताही सुद्धा तो घोळ सुरू आहे। 2021 साली मी याच घोळाप्रकरणी या निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं होतं आणि अधिकाऱ्यांना एखादी यादी ज्या वेळेला वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाते त्याच्यावर सूचना आणि हरकती मागवल्या जातात। अशाच त्या सूचना आणि हरकतीवर 2021 साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे रुपेश ठाकूर, मी त्यावेळेला ओबीसी सेल अध्यक्ष होतो। यादीमध्ये घोळ असा होता की एखादा मतदार ज्या जागेवर राहतो त्या जागेचा भक्कम पुरावा, त्याच्यामध्ये त्याचं छायांकित प्रत म्हणजे त्याचा फोटो हे त्या मतदार यादीमध्ये नव्हते। आणि असे बेलापूर विधानसभा, ऐरोली विधानसभा आणि पूर्ण ठाण्यामध्ये 8 लाख मतदार हे बोगस होते। त्याच्यामध्ये बेलापूर विधानसभा 8 लाख बोगस मतदार हे केव्हा होते? 2021 साली। आणि त्यावेळेला या यादीमध्ये काय घोळ झाला होता हे पूर्ण निवडणूक अधिकाऱ्यांना आपण दिलं होतं आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी ही चुकी केलेली आहे। म्हणजे सर्वस्वी कर्तव्य कसोरी करणारे जबाबदार अधिकारी तेच होते आणि त्यांच्यावर आस्थागत का गुन्हा दाखल केला नाही? आणि साधारणपणे हे कुठले मतदार आहेत? परप्रांतीय आहेत की इथले आहेत? याच्यामध्ये सर्वच मतदार, परप्रांतीय असू द्या किंवा इकडे असू द्या। आज रुपेश ठाकूर म्हणून रुपेश ठाकूर राहतो कुठं तर त्या मतदार यादीमध्ये पत्ता येतो सानपाडा सेक्टर 5। सानपाडा सेक्टर 5 मध्ये कमीत कमी 10,000 लोक राहतात। मग रुपेश ठाकूरचा पत्ता कुठे आहे? तर रुपेश ठाकूरचा प्लॉट नंबर, रुपेश ठाकूरचा फ्लॅट नंबर किंवा तो कुठल्या बंगल्यामध्ये राहतो हे नमूद असणे गरजेचं आहे आणि त्याचा फोटो असणे गरजेचं आहे। हे त्या मतदार यादीमध्ये कधी आलेलंच नाहीये। आपण पाहू शकतात याच प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसने नावाची यादी जी आहे 2014 असेल, 21 असेल, 8,17,000 मतदारांची नावं वगळणार असं ज्यावेळेला शरद पवार गटाने हे पत्र दिलं होतं त्या काळामध्ये निवडणूक आयोगाने काय कारवाई केली? आता निवडणूक आयोगाच्या कारभारावर सगळेच राजकीय पक्ष बोलतात, पण मात्र निवडणूक आयोगाचे अधिकारी काय करतात असा आज प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। त्यामुळे निवडणूक आयोग आता काय कारवाई करणार त्या अधिकाऱ्यांवर असेल किंवा कशा पद्धतीने उद्या महाविकास आघाडीचा मोर्चा होतोय, निवडणूक आयोगाची भूमिका कशा पद्धतीने आहे हे आपल्या लक्षात येतं असं इथले राजकीय नेते म्हणताना दिसून येत आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर बागडेसह विकास मेरे, साम टीव्ही, नवी मुंबई।